नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत। तर असे काही शेतकरी आहेत तर शासनाने त्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहे। तर याच्यामध्ये कोणते शेतकरी येणार आहेत ते आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर मित्रांनो पहा, महाराष्ट्रातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आजी माजी नगरसेवक, केंद्र व राज्य शासनाचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये ज्यांचे 25,000 पेक्षा जास्त आहेत अशा असणाऱ्या व्यक्तींना शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यानंतर पहा, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम याच्यामध्ये उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विधी महामंडळ, एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी याच्यामध्ये एक मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती याच्यामध्ये मोडतात मित्रांनो। तर अशा काही जे शेतकरी आहेत यांच्यासाठी कर्जमाफी दिली जाणार नाही। शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती असतील यांना देखील कर्जमाफी मिळणार नाही। निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे अशांना देखील कर्जमाफी ही दिली जाणार नाही। फक्त याच्यामध्ये माजी सैनिक यांना दिली जाणार आहे। त्यानंतर पहा, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी याच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ इत्यादी असतील। तर अशातील काही जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कर्जमाफीकरिता अपात्र ठरवण्यात आलेले आहे शासनामार्फत। अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर असे जे काही शेतकरी होते त्यांच्यासाठी शासनाने हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ही एक अपडेट होती सर्व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत। ही अतिशय महत्त्वाची माहिती अवश्य शेअर करा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। चला भेटूया पुन्हा नवीन अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।